वाह, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मी तुला आल्याचा मेसेज केला, लगेच तू मला भेटायला आली. ग्रेट. नचिकेत मला सांगायचं होतं आय नो ये. अरे ये 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 आय नो. सिट. काय? आय नो मी गुजरातला चाललोय, तुम्हाला खूप मिस करणार आहे, हेच सांगायचं होतं की नाही? हो, म्हणजे आता तू जाणार तर मला तुझी आठवण येणारच ना. पण तुला काय ना त्याचं, तुझी मजा आहे. मजा? हो मग काय, असं मनात आलं की जायचं गुजरातला. तिथे जाऊन किती काम करतो कुणास ठाऊक. अच्छा, म्हणजे आता तू माझ्यावर काय ते तुम्ही मराठी मध्ये बोलता आरोप, एवढा मोठा आरोप करणार तू माझ्यावर? हो, आणि त्या गुजराती मुली असतीलच ना तिथे, मग काय तू मला विसरणार माहितीये मला. काय झालं सई, अशी का बिहेव करते तू? मी तुला कधीच नाही विसरणार. इंडिया ऑस्ट्रेलिया कुठेच असताना नाही. हो का? पण मी विसरू पण देणार नाही तुला, म्हणूनच ते तुझ्यासोबत. व्हॉट? कम अगेन? हो, केतकरांतर्फे मी येते. आप्पा म्हणाले जा कांगारू सोबत. अनबिलीव्हेबल. अरे हो नचिकेत, बस काय चाललंय तुझं? यु नो सई, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला मिस केलं असतं. ए नाही, मी जास्त मिस केलं असतं. मी जास्त मिस केलं. मी ह्याच्यावर नको भांडायला आपण. यू टेल मी, आप्पा रेडी कसे झाले? अरे आप्पा म्हणाले ते देशपांड्यांचं कांगारू आहे ना, जरासा आगाऊ आहे पण विश्वासातलंय, जा त्याच्यासोबत. अरे आप्पांना झुंझणेबाईंचा दूरध्वनी आला होता, म्हणाल्या की तुमचा कोणीतरी प्रतिनिधी पाठवा गुजरातला. मग आप्पा मला म्हणाले की तू जा त्याच्यासोबत. झुंझणेबाई मला नाही काय बोलल्या. एनिवे, आता आपल्याला ऑफिशियल परमिशन मिळाली असेल तर आपण हनीमून पण सेलिब्रेट करूनच येऊया. नचिकेत मग तू जा, मी निघते. चिडली आप्पांची नात. आय एम किडिंग. माझ्यावर एवढा विश्वास नाही. अँड व्हॉट अबाउट केतकरांचे संस्कार? हो का? मला दोन्ही गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. छान जाऊ, काम करू, क्लायंटला भेटू आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला तर थोडं साईट सीइंग करू आणि परत येऊ. हो चालेल. कूल. मग मी उद्या रात्रीची फ्लाईटची तिकीट्स बुक करतो. अरे म्हणजे विमानाने जायचं आपण? येस, यू गोइंग टू फ्लाय विथ द रिजनल बिझनेस हेड ऑफ परदेशी एक्सपोर्ट्स, ते पण बिझनेस क्लासमध्ये. हो का? बरं बरं. हां बरं, चल मी निघते. येस, तयारी कर गुजरातची. हो. चल, बाय बाय. थँक्यू. काय म्हणजे विमानाने जाणार आहात तुम्ही दोघं? हो अप्पा, म्हणजे लवकर पोहोचू आणि वेळही वाचेल. नाही, वेळ वाचेल हे ठीक आहे, पण खर्च होईल त्याचं काय? आणि विमानाचा एवढा भला मोठा खर्च हा आपण करायचा? नको, त्यापेक्षा तुम्ही आगगाडीनंच जा. नको, ते विमान नकोच. अहो नाही अप्पा, विमानाच्या तिकिटाचा खर्च नचिकेतचं कार्यालय करणार आहे. अरे मग जा, खुशाल जा विमानानं. म्हणजे एकही पैसा खर्च न करता जर विमान प्रवास घडणार असेल तर उत्तमच आहे. काय हो? हो हो बरोबर आहे. बरं अप्पा, मी जाऊन जरा तयारी करू का? नाही, पण सई एक मात्र आहे. काय अप्पा? आगगाडीच्या प्रवासाची जी मजा आहे ना, ती विमान प्रवासात नाही बरं का. आगगाडीचं कसं असं प्रत्येक स्थानकात थांबत तिथले मजेशीर असे चमचमीत पदार्थ चाकत मजेशीर असतो सगळा आगगाडीचा प्रवास. हो. विमानाचा प्रवास हा कधी सुरू झाला कधी संपला हे मला वाटतं कळतच नसावं. म्हणून माझ्याकडे कितीही पैसे असले ना तरी सुद्धा मी विमान प्रवास करायचा टाळतोच. तुम्हाला जमलं तर तुम्ही बैलगाडीनेच प्रवास कराल सगळीकडे. हो, जाईन नक्कीच, बैलगाडीनं जाईन. तेवढंच आहे, इंधन वाचेल ना प्रवासात. बरं अप्पा, मी निघायची तयारी करू का? कपडे वगैरे बघते सर. हो चालेल चालेल, जा 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 जा, लवकर लवकर लवकर. अहो मला अजूनही वाटतंय
की त्या दोघांना जाऊ देऊ नये. अहो असं का बोलताय तुम्ही? अहो त्या कांगारूला आपण चांगलं ओळखतो. शिवाय त्याचे वडील सुद्धा आपल्या समोर लहानाचे मोठे झालेत. अहो सगळं कुटुंब आपल्या ओळखीचं आहे. तुम्ही उगीच काळजी करताय. उगीच नाही हो. म्हणजे काही नाही. तुम्ही जाता का त्यांच्या बरोबर? याचे अजिबात जाणार नाही. वायफळ खर्च करायला माझे पैसे म्हणजे काही झाडाला लागलेले नाहीयेत. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. ते कांगारू सई सोबत आहे. काळजीचं काहीही कारण नाही. मानसी, आई बसा ना. काय पसारा घालून ठेवला ना बापलेकानी? नाहीतर काय, अशानी ना एक वस्तू मिळत नाही जागेवर आई. दे, मी घालते गाड्या. राहू दे हो आई, बसा जरा गप्पा मारू. मी करीन, राहू दे. अगं मला कुठे काय काम आहे, घालते मी गाड्या. आई मग जर तुम्ही हे करत असाल ना तर परवा आपल्याला ते बुंदीचे लाडू पाठवायचेत ना लेल्यांकडे, त्याचं बघू का मी जरा? हो हो, बघ बघ. आलेच हा. मानसी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना आई. अगं म्हणजे रोज एवढी सारखी कामं करतेस, दमतेस, कुठेतरी बाहेर फिरून यावंसं वाटत असेल ना तुलाही? आई फिरायला जायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. पण या दुकानाच्या आणि या दोघांच्या व्यापातून वेळ कुठे मिळणार आहे आई? अगं पण विमानाने गेलीस तर पटकन येशील, वेळ वाचेल तुझा. आई हो, विमानाने कोण पाठवणार आहे मला आता? एक काम कर, सई आणि नचिकेत चाललेत ना गुजरातला, त्यांच्या बरोबर जाऊन ये तू. नाही आई नाही, आता ना खरंच शक्य नाहीये. म्हणजे चिनूची परीक्षा तोंडावरच आली आणि दुकानात पण खूप काम आहे तो. अगं ते सगळं आम्ही सांभाळू, पण ही संधी तू सोडू नकोस. नको आई, आता ना खरंच नको. म्हणजे दुकानाचा परवाना पण बदलून घ्यायचा ना. ती तारीख गेली ना तर मग सगळंच कठीण होऊन बसेल पुढे. अगं आपली सई बिचारी चालली होती ना एकटीच, म्हणून म्हटलं तू पण जा बरोबर. आई हो, एकटी कुठे? ती नचिकेत आहे ना. नचिकेत आहे ना, मग काही काळजी करायचं कारणच नाही. अगं पण आई तुम्ही अजिबात विचार करू नका, नचिकेतनं नीट घेऊन जाईल तिला. ओके. नाही नाही, आता तर माझी खात्रीच पटली की तू हे सगळं मुद्दाम करतोयस. माझा जाच नको ना, म्हणून तू सईला गुजरातला घेऊन चाललायस. देवकी देवकी असं नाहीये काय. मी आता कोणाची शपथ घेऊ सो दॅट यू विल बिलीव्ह मी. शपथाना खोटारडे लोक घेतात, तुझ्यासारखे. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. मला नव्हतं माहिती सई पण येणार आहे गुजरातला. ते तू तिला विचार ना. कशाला विचारू? उंदराला मांजर साक्ष. हे बघ, सईनी गुजरातला यायचं हे डिसिजन आप्पांचा होता. मिस्टर परदेशींनी जंजणेबाईंना सांगितलं, जंजणेबाईंनी आप्पांना सांगितलं, आप्पांनी सईला सांगितलं. आता केतकरांच्या साईडनी कोणीतरी येणार हे मला माहिती पण नव्हतं. वकिलांसारखी स्वतःची बाजू मांडू नको. आजवर फसले, पण आता नाही फसणार. देवकी असं नको करू, प्लीज डोंट डू दिस. मला वाद घालायचा नाहीये. मी एकच गोष्ट सांगायला आले तुला की हल्ली तुम्ही दोघं हे जे काय वागताय ना ते मला अजिबात पटत नाहीये. एक मिनिट, ये बस. नाही ये बस प्लीज प्लीज, आय इन्सिस्ट. बस, सिट. आणि आता मी काय सांगतो ना ते नीट ऐक प्लीज. काहीही ऐकायचं नाहीये मला. वयाच्या मनाने फारच डॅम्बेस आहात रे तुम्ही हल्लीची मुलं. हे सगळं जाऊ दे, जस्ट लुक ॲट मी. माझ्याकडे बघ आणि सांग मी खोटं बोलतो? नाही, दिसायला तू अगदी भोळा निरागसच दिसतोस रे, पण तसा नाहीयेस. असं खरंच वाटतं तुला? हो, अगदी 100%. फाईन, मग मी कॅन्सल करतो ट्रिप. नाही जात गुजरातला. म्हणजे सगळं माझ्यावरच येणार. ठीक आहे, मग आपण असं करूया, तू ये आमच्यासोबत. यू कम विथ अस गुजरातला. मी तुझं पण तिकीट काढतो. अरे मला बरोबर घेऊन चला असं नाही म्हणत आहे रे मी. माझं मलाच कळत नाहीये. देवकी देवकी, तू खूप जास्त टेन्शन घेतेस देवकी. आणि एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये.
गुजरातमध्ये असताना तूच आमचं लग्न लावून देणार होती ना. We could have said yes, but we did not. का? बिकॉज तू आहेस आमच्या सोबत. तू आहे म्हणून मी आणि सई स्ट्रॉंग होत, राईट? आता तूच का सडनली इनसिक्युअर झाली? अरे होणारच ना. प्रसन्नला आणि कल्पनाला सुद्धा माहिती नाहीये की त्यांची मुलगी तुझ्या प्रेमात पडलीये. आय नो तुझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, आय नो. बट सईची जेवढी काळजी तुला आहे, जेवढं तू सईवर प्रेम करते तेवढंच मी पण करतो. मलाही तेवढीच काळजी आहे सईची. मला बोलायचं ते मी बोललो. यू डिसाइड. तू ठरव काय करायचं. माझा पण विश्वास आहे रे तुमच्या दोघांवर, पण माझी पण बाजू समजून घे ना रे. तर तरुण नात आहे म्हणल्यावर भीती नाही का वाटणार? का वाटते नेमकी भीती? एवढं काय, नको घाबरू एवढी. आणि वाटली ना भीती, इफ यू आर सो अफ्रेड देन कम टू मी. तू माझ्याशी बोल. 2 मिनिट्स मध्ये तुझी मी भीती घालवणार. आय प्रॉमिस. बघा असं छान स्माइल कर दे. सईचं छान गोड स्माइल करते ना, ते तुझ्याकडून आलंय तिच्याकडे. हे लाडीगुडी लावू नको. एनिवे, छान. आता उद्यासाठी रेडी हो. 9 यार्ड साडी घालून ये. अरे जबलंय का ते घालून यायला? तू जबला घाल, नाही तर तू साडी घाल. तू छानच दिसते. नऊवारी साडी म्हणतात, नेसून ये. फाईन, नऊवारी साडी नेसून ये. हा. आणि सईला पण नेसवून आण. हो, सईला पण नेसवून आणते. वेडा रे वेडा. हलू नकोस ग. काकू अगं ते हो मी करते ना, जरा थांब. सई 2 गरम शाली ठेवल्यात आणि पाय मोजे पण ठेवलेत ग. अगं आई 2 शाली कशाला? एवढी थंडी नाहीये तिथे. चुप. तू तुझं डोकं चालवू नकोस. आणि असली थंडी तर मग काय करशील? उगाच काही व्हायला नको बाई. ईश्वरा, कानटोपी पण देऊ का ग? अगं आई कानटोपी कशाला? बघितलंस ना काकू, ही मला किती लहान मुलीसारखी वागवते. अगं आई झाल्याशिवाय ना तुला नाही कळणार आईचं मन. तूच सांग आता मानसी तिला. आईची चेष्टा चालली असते अख्खा दिवस. बरं बाबा, तुला हवं ते ठेव. कानटोपी, हातमोजे, पायमोजे सगळं घाले ना मी. हो देणारच आहे, आणि सगळं घालायचं. बरं ऐक, रात्रीच्या वेळी कानात कापूस घालून झोपायला विसरू नकोस. हा? हो. वहिनी, हो बघा बरं जरा साडी नीट बसलीये का? अगं तू नेसवलीस म्हणजे प्रश्नच नाही. अगदी चापून चोपून बसलीये. सई, अगं किती सुंदर दिसतेस तू. अस्सल मराठमोळं सात्विक सौंदर्य. वहिनी, अहो तुमची मुलगी आहे म्हटल्यावर सुंदरच दिसणार. बरोबर. काहीतरीच तुमचं, गप्प बसा. बरं वहिनी, आईंची तयारी झाली आहे का ते मी बघून येते. हो हो बघ बाई, या 2 अप्सरांना तयार करायची जबाबदारी आपल्यावरच आहे. हो मग काय, आज यांना फक्त आरसे दाखवायचे आणि यांच्या मागे मागे फिरायचं. अगं आलेच मी. जा जा. सई, माझे आज पारंपरिक सगळे दागिने तुला देणार आहे मी. ए आई, फार दागिने घालू नकोस हा. अगं घालायचे, हा सगळे घालायचे. छान दिसशील अगदी. आई आधीच मला या साडीचं ओझं होतंय, अजून नको ग काही. अगं अर्धा तास साडी नेसून वावरलीस ना की आपोआप सवय होईल. आणि लवकर आवर, नचिकेतेची वेळ झाली बाई.
आई किती गोड दिसतंय ग माझं बाळ. बावली दिसतेस अगदी. माझीच दृष्ट नको लागायला बाई. अगं काहीतरीच काय आई. काहीतरीच काय, खरंच दिसतेस गोड. किती लवकर मोठी झालीस ग सई. अगं तू लहान असताना तुझ्या शाळेच्या स्नेहसंमेलनात तुला तयार करायचे ना, तेव्हा वाटायचं माझ्या लेकीच्या लग्नाला अजून किती वर्ष आहेत. पण आता तुला बघून असं वाटतं की आलंच की ग लग्न जवळ. झाला झाला तुझा आवडता विषय सुरू झाला. हो हो झाला सुरू. येईलच ना कोणीतरी राजपुत्र माझ्या सुंदर राजकन्येला पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून घेऊन जायला. येईल आणि म्हणेल, प्रिये मी आलोय, चल. हॅलो. अरे ये 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 जॅक्सन, तुझीच वाट बघत होतो. स्टँडी छान झालाय. मग तू सांगितलं होतंस ना. छायाचित्रणाचं सगळं साहित्य बरोबर आणलंय ना श्रीयुत देशपांडे? हो हे काय आणलंय ना. पण माझ्या मॉडेल्स कुठे आहेत? अरे त्या वरती तयार होत आहेत. दादा माझे पण छान छान फोटो काढा. येस ऑफकोर्स काढणार ना. हो त्या आधी आजी आणि ताईला घेऊन ये जा. आलं का? जा जा जा. अरे कॅमेरा मस्त आहे रे तुझा. खूप महाग असेल नाही? हा आहे, काही लाखांचा आहे. वाह बघा बघा मिस्टर केतकर, फोटो बघा तुमचा. लाखात एकाला फोटो. अरे येणारच, माणूसच लाखात एक आहे. ऍक्टिंग मध्ये स्कोप आहे तुम्हाला फिल्म टीव्ही सिरियल्स मध्ये. हो हा मग. अरे वा वा. हो 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 खलनायकाची भूमिका उत्तम करतील. खलनायक नाही खरा नायक, खरा नायक. खलनायक ऐकलत ना तुम्ही? हो हो नाही ना. काय अप्पा, खरा नायक. खरा नायक. त्या बघा आल्या. ऐकलं का मंडळी, दोघी जणी तयार आहेत. या आई. वा 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 आई, किती गोड दिसतेस तू. अहो आज छान दिसताय बरं का तुम्ही. अप्पा नचिकेत, अरे बघितलंस का आई कशा दिसतायत ते? सांग तरी. या शी इज लुकिंग अमेझिंग. खूप सुंदर. ही बघा सई आली. हो वा, खानदानी सौंदर्य म्हणजे काय हे माझ्या नातीला बघितल्यानंतर कळतं. वहिनी खरंच खूप सुंदर दिसते ना ही आज. हो बाई, आई तुमची आणि सईची आज दृष्टच काढायला हवी. हो माझ्या मेलीची कशाला, तुझ्या लेकीचीच काढ. काय हो आई. ओ छायाचित्रकार, काय. आपण इथे कशासाठी आलोय आठवतंय ना? फोटो 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 काढायला. चला मग सुरुवात करायची ना. हो पहिले आपण आउटडोर करूया आणि मग नंतर इंडोरला येऊ. चालेल चालेल चला बाहेर. हो हो जाऊया आपण. चल चल चल. ही मारुती, please, मला मदत कर ना. मी धरू का काही? नाही धरशील ना तू. हळू 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 जा हळू जा.
रिलॅक्स, टेक इट इझी. ती ऍक्टिंग करते, चिडली नाही ती. तिचा राग गेला. काल रात्रीच आमचं बोलणं झालं. मिसअंडरस्टँडिंग जा क्लिअर. आजी मिठी नको ना मारू, माझी साडी खराब होईल. अगं